बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर गुरुवारी अजित पवार बीडमध्ये जाणार आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक होणार आहे। 30 जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस दिल्लीला जात आहेत। दरम्यान फडणवीस दिल्लीत प्रचार सभेत सहभागी होतील। पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि विभाग प्रमुख आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतायत। शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील बाळासाहेब भवन इथं मोठा पक्षप्रवेश होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। झेडपी आणि पालिका निवडणुकीबाबत 25 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे। पुढील सुनावणीमध्ये राज्यातील नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या मुजोरीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। वाल्मिकनं एक प्रकरण दाबण्यासाठी सायबर पोलिसांवर दबाव टाकला। दरम्यान ऑडिओ क्लिपची झी 24 तास पुष्टी करत नाही। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय। धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीय देखील उपोषणात सहभागी झालं होतं। देशमुख कुटुंबियांच्या विनंतीनंतर जरांगेंनी थोडं पाणी घेतलंय। मनोज जरांगेंसोबत उपोषणात सहभागी असलेल्या आणखी एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली आहे। या उपोषणकर्त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं। आतापर्यंत जरांगेंसह 95 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। सिद्धिविनायक मंदिर न्यासानं या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं। भाविकांनी भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे, तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, असं मंदिर प्रशासनानं सांगितलंय। शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचा टोल वर्षभरासाठी 250 रुपये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नगर विकास विभागानं नागरिकांना मोठा दिलासा दिलाय। नवी मुंबई विमानतळाचं येत्या 17 एप्रिलला उद्घाटन होणार आहे। सध्या देशांतर्गत वाहतूक सुरू केली जाणार आहे, तर जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू केली जाईल। सुमारे 150 उड्डाणं मुंबई विमानतळावरून नवी मुंबईतील विमानतळावर स्थलांतरित केली जातील। केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस पेन्शन योजनेची अधिसूचना जारी केली आहे। 1 एप्रिलपासून यूपीएस पेन्शन योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे। या योजनेतनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 50% पेन्शनची हमी देण्यात आली। या योजनेमधून किमान 10,000 रुपये निवृत्ती वेतन देण्याची हमी देण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे एकूण 5 रुग्ण आढळले। या रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झालाय। त्यामुळे या आजाराबाबत जिल्ह्यात होम टू होम सर्व्हेला सुरुवात करत जनजागृती करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। गिया बार्रे आजाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे। लक्षणं आढळल्यास अंगावर काढू नका असं आवाहन महानगरपालिकेनं केलंय। जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहावं अशा सूचना महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केल्या। कोल्हापुरात गिया बार्रे सिंड्रोम या आजाराचे 2 रुग्ण आढळले। त्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे। सीपीआर रुग्णालयात 2 रुग्ण दाखल झालेत। कोल्हापुरातील कोगनोळी इथले 60 वर्षांचे वृद्ध आणि हुपरी इथल्या 6 वर्षाच्या बाळाला गिया बार्रेची लागण झाली आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्यानं उभारण्याचं काम जोरदार सुरू आहे। हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आलं। पुतळ्याच्या चौथाऱ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केलाय। पुतळा उभारणीचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला देण्यात आलंय। पुण्यात बाळासाहेब ठाकरेंच्या 99व्या जयंतीनिमित्त व्यंगचित्राचं प्रदर्शन भरवण्यात आलं। बाळकडू वस्त्रहरण असं या प्रदर्शनाला नाव देण्यात आलंय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनात उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला पहिला नंबर मिळाला आहे। यूपीनं महाकुंभावर आधारित चित्ररथ साकारला होता। पीपल चॉईस अवॉर्ड कॅटेगरीमध्ये यूपीच्या महाकुंभ चित्ररथाला पहिलं स्थान मिळालं।
शिर्डीतील नगर मनमाड महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि लक्झरी बसेस तासनतास रोडवर उभ्या राहत आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे पुढील 8 दिवसात यावर उपाययोजना न केल्यास शिर्डीचे काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। चंद्रपुरात दिंडोरा सिंचन प्रकल्पग्रस्तांनी नदीपात्रात चूल पेटवून ठिय्या आंदोलन केलं। शासनानं या शेतकऱ्यांसाठी 240 कोटींचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी शेतकरी करतायत। गेल्या 5 दिवसांपासून हे शेतकरी नदीपात्रात उपोषण करतायत। देशातील साखर उत्पादनामध्ये यंदा घट होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी 319 लाख टन साखरेचं उत्पादन झालं होतं। यंदा देशभरात साखरेचं उत्पादन 270 लाख टन होईल असा अंदाज राष्ट्रीय साखर कारखाने महासंघानं वर्तवलाय। तर ऊस कमी असल्यानं यंदा राज्यातला गाळप हंगामही मार्चपर्यंतच संपेल अशी शक्यता महासंघानं वर्तवली आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसी फळ बाजारात यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी दाखल झाली आहे। कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्याकडनं 24 हापूस आंब्याच्या पेट्या नवी मुंबई एपीएमसी फळ बाजारामध्ये दाखल झाल्या असून एपीएमसी बाजारात या हापूस आंब्याची विधिवत पूजा करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्यावर तण नियंत्रणासाठी फवारण्या केल्या जात आहेत। वातावरण बदलामुळे कांद्यावर रोगराई पसरली आहे, त्यामध्ये किडी अळ्यांची समस्या उद्भवते। बुरशीजन्य रोगही सक्रिय होण्याची भीती आहे। तर दुसरीकडे मजूर टंचाईमुळे शेतकरी आधुनिक पद्धतीने फवारणी करतायत।